आता बातमी आहे संभाजीनगरमधून। संभाजीनगरमधील साई कॉलेजनं MCA विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विद्यापीठाची MCAच्या अभ्यासक्रमाला संलग्नता नसताना साई कॉलेजकडून 200 विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश दिल्याचं उघड झालंय। त्यामुळे विद्यापीठाने जवळपास 200 विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट कॉलेजला पाठवलेलेच नाहीयेत। त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नाहीये। धक्कादायक बाब म्हणजे आता पुढच्या वेळेस एकाच वेळेस पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा द्या अशी सूचना कॉलेजकडून देण्यात आली आहे। हॅलो हाँ सर, नाही होत 6 आहे. सेमिस्टरच्या पेपरचा फॉर्म भरायचा, त्यासाठी 6 सेमिस्टरचं हेच लागन ना, MCAच्या फर्स्ट सेमिस्टरचा फॉर्म भरायचा आहे पेपरचा। एक्झाम फॉर्मचा हा, एक्झाम फॉर्मला काहीच लागत नाही, पैसे लागते, डॉक्युमेंट्स वगैरे काहीच लागत नाही फक्त पैसे, हो फोटो वगैरे। काहीच नाही लागत ग बाई। बरं ठीक आहे, मी येते, पे करून देते, मग तुम्ही भरून टाकता का? तू पहिली फीस कुठे भरली? तुमच्याच फोनवरती भरली होती। किती भरली आता त्या होती? दिवशी बोनाफाईड तुम्ही पाठवलं, त्यात पण चुकीचं होतं बघा। मी 2-3 हजार रुपये भरले होते, पहिले 5,000 सांगितले होते ना तुम्ही। पाठवून दे मग। हो, ते बोनाफाईडचं पण द्या ना क्लिअर करून। ते बोनाफाईड 26 टाकलंय। काय चुकलेलं आहे? हा, माझी जन्मतारीख चुकीची टाकली तुम्ही, 22 पाहिजे होती, तिथे 26 टाकली। अरे एवढं कोणी पाहत नसते। एक्झाम फॉर्मची रिसिप्ट भेटत नाही बाई, नाही तर मग कॉलेजला ये ना, अकाउंटला पाहिजे तू, ते टॅली नाही देऊ लागले। रिसिप्ट नाही भेटू लागली, कस काय? म्हणून म्हणलं इथं आमचं ते सॉफ्टवेअर नाही काम करू लागलं। आणि एक्झाम फॉर्मचं काय त्याच्यात काय आहे? काय एक्झाम फीसचं काय? एक्झाम फॉर्म भरला, एक्झामला बसली, झालं ना। हॉल तिकीट भेटेल ना पण? हा, हॉल तिकीट नाही भेटलं तुम्ही जिम्मेदार। ठीक आहे।